आसाममध्ये सध्या निवडणुकांचा माहोल आहे, त्यातच राजकीय वातावरण अधिक तापतंय ते मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या एका व्हिडिओमुळे आणि त्यांच्या मिया मुसलमान या विधानामुळे। काँग्रेसचं एमआयएमनं त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली आहे, तर असदुद्दीन ओवैसी यांनी मुख्यमंत्र्यांविरोधातच तक्रार दाखल केली आहे। पाहूया आसाममध्ये सध्या राजकीय वातावरण कसं तापत चाललंय ते। हे आहेत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा। ते या व्हिडिओमध्ये लक्ष साधतायत ते मुसलमानांवर। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा कथितरित्या एका रायफलनं निशाणा साधताना आणि 2 लोकांवर गोळीबार करताना दिसत होते। निशाण्यात दिसत असलेल्या चित्रात एकानं टोपी घातली होती, तर दुसऱ्याला दाढी होती। त्याचं कॅप्शन होतं पॉइंट ब्लँक शॉट। याच व्हिडिओनं आता आसाममध्ये जोरदार राळ उडवून दिली आहे। काँग्रेसनं या व्हिडिओवरून भाजपवर जोरदार टीका केली आहे। काँग्रेसनं हा व्हिडिओ अल्पसंख्याकांच्या लक्षेत पॉइंट ब्लँक हत्येला प्रोत्साहन देण्यासारखा असल्याचा आरोप केलाय। दरम्यान या टीकेनंतर भाजपनं हा व्हिडिओ हटवल्याचा दावाही काँग्रेसनं केलाय। काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्या एक्स हँडलवर हा व्हिडिओ पुन्हा पोस्ट करण्यात आला असून त्यातून त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। श्रीनेत यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आसामच्या भारतीय जनता पक्षाचं एक्स अकाउंट दिसतंय। हीच खरी भाजप आहे, सामूहिक मारेकरी। हे विष, द्वेष आणि हिंसा तुमच्यावर आहे मिस्टर मोदी। न्यायालय आणि इतर संस्था झोपल्या आहेत का? तर काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनीही या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली आहे। अधिकृत भाजप हँडलने एक व्हिडिओ पोस्ट केला। यात अल्पसंख्याकांच्या लक्षेत पॉइंट ब्लँक हत्या दाखवण्यात आल्या। हे नरसंहाराचं आवाहन करण्यापलीकडे काहीही नाही। हे एक असं स्वप्न आहे जे फॅसिस्ट सरकार दशकांपासून जोपासतंय। तर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही भाजपवर टीका केली आहे। भाजपच्या आसाम प्रदेशाच्या एक्स हँडलनं व्हिडिओ डिलीट केला, परंतु तो इतका वेळ होता की अनेकांनी तो डाउनलोड करून पुढे पसरवला। निर्लज्जपणे निवडणूक आयोग द्वेष आणि राजकीय लक्ष्य करण्याच्या या सर्वात खालच्या स्तरावरील प्रकाराकडे दुर्लक्षही करेल। तर मुस्लिम संघटनांनी हिमंता बिस्वा शर्मा यांच्या या व्हिडिओवरून जोरदार टीका केली आहे। असम के मुख्यमंत्री हेमंत कुमार बिस्वा शर्मा खुले तौर पर मुस्लिम दुश्मनी पर वो उतारू हैं और मुसलमानों के ख़िलाफ़ जहर अफशानी कर रहे हैं। जहाँ तक आर्थिक सवाल है तो वो ये भी चाहते हैं कि मुसलमानों की आर्थिक कमर तोड़ दी जाए। तभी वो कहते हैं कि 5 रुपया रिक्शा वाला मांगे तो उसको 4 रुपया दो। और अभी सोशल मीडिया पर उन्होंने एक पोस्टर जारी किया है जिसमें हेमंत के हाथ में बंदूक है और पोस्टर में 2 मुसलमान दिखाई दे रहे हैं। ये जमहूरियत का गला घोटना है। कहता हूं, बबांगे दोल कहता हूं कि आसाम के चीफ मिनिस्टर का किरदार बदबूदार किरदार है, खराब किरदार है, मुसलमान को दफन करने का किरदार है। लोगों का ये कॉल मुझ तक पहुंचा है कि इन्होंने आसाम के चीफ मिनिस्टर से ये बात कही कि अब क्या होगा, कहना हमारी सेहत पर कोई असर नहीं पड़ता है। क्या मतलब है? हम आसाम में मुसलमानों को चैन का सांस नहीं लेने देंगे। एवढी टीका झाल्यानंतरही हिमंता बिस्वा शर्मा त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। आपण जेलमध्ये जाण्यासही तयार असल्याचं ते म्हणाले। ओवैसी ने कहां केस दिया है भाई? चलो जेल जाने के लिए तैयार रहूंगा, क्या करूंगा। असदुद्दीन ओवैसी जो है उन्होंने सर कंप्लेन लॉन्च किया आपके ऊपर में। कहां? हाल वीडियो का लेकर क्या क्या? मैं कोई वीडियो का बारे में नहीं जानता हूं और अगर मेरे बुरे ऊपर केस दिया है तो अरेस्ट कर लो, क्या आपत्ति है? मेरा कोई आपत्ति नहीं है। दरम्यान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांच्या मिया मुस्लिम विधानावरूनही मोठा वाद झालाय। राज्यात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात SIR मध्ये 4 ते 5 लाख मिया मतदारांची नावं मतदार यादीतून वगळली जातील अशी माहिती 27 जानेवारी रोजी हिमंता बिस्वा शर्मा यांनी दिली होती। त्यावेळी त्यांनी मिया समुदायाला त्रास देण्याचं आवाहनही केलं होतं असा आरोप होतोय। इतकंच नाही तर जो कोणी मिया लोकांना कोणत्याही प्रकारे त्रास देऊ शकतो त्यानं तो द्यावा। रिक्षाचं भाडं 5 रुपये असेल तर त्यांना 4 रुपये द्या। जोपर्यंत त्यांना त्रास होणार नाही तोपर्यंत आसाम सोडणार नाही असंही हिमंता बिस्वा यांनी म्हटलं होतं। त्यांच्या याच विधानावरून ते आता चांगलेच अडचणीतही आले। त्यांच्या या विधानाचा एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार समाचार घेतलाय। ये आसाम का एक मुख्यमंत्री है, 2 रुपये है किसी के पास? ये 2 रुपये दो, 2 रुपये का कॉइन लो।
ये 2 रुपये है। आसाम का चीफ मिनिस्टर बोल रहा है कि अगर वहां के मियां मुसलमान ऑटो में किसी को बिठा कर लेकर गए, 5 रुपये अगर ऑटो का किराया तो 4 रुपये दो। हेमंत बिस्वा शर्मा, ये 2 रुपये की भीख तेरे को देता हूं मैं, लेता क्या तू? बोल तू 2 रुपये का भिखारी है, मैं जानता हूं तेरे को। इतकंच नाही तर ओवेसी यांनी हैदराबाद पोलिसांत हिमंता बिस्वा शर्मा यांच्या वादग्रस्त व्हिडिओ विरोधात तक्रार दाखल केली आहे। हिमंता यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात यावा अशी मागणी ओवेसींनी केली आहे। आसाममध्ये मिया हा बांगला भाषिक मुस्लिमांसाठी वापरला जाणारा एक अपमानजनक शब्द आहे। हे बांगलादेशमधून आलेले मुस्लिम घुसखोर असून ते मूळ रहिवाशांच्या संसाधनांवर, नोकऱ्यांवर आणि जमिनीवर कब्जा करतायत असा आरोप मुख्यमंत्री करतात। आसामच्या निवडणुकीतही बांगलादेशी घुसखोरींचा मुद्दा जोर धरतोय। त्यावरून खुद्द मुख्यमंत्र्यांनीच रान पेटवलंय। त्यांच्या व्हिडिओवरून, त्यांच्या विधानांवरून विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे। त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आसामचं राजकीय वातावरण चांगलंच पेटणार असं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।